हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील जे पोलीस शिपाई पदाच्या जागा आहेत याच्यामधील SC कॅटेगरीसाठी अनुसूचित जाती SC कॅटेगरीसाठी टॉप 10 जागा म्हणजे जास्त कडून कमीकडे उतरत्या क्रमात आपण पाहणार आहोत. टॉप 10 जिल्हे किंवा आयुक्तालय पण याच्यात समाविष्ट असणारे आहेत. तर सर्वात जास्त जागा कुठे आहेत आणि त्याचबरोबर टॉप 10 नुसार 10व्या नंबरवर कोणता असणारा जिल्हा किंवा आयुक्तालय आहे पोलीस शिपाई पदासाठी. त्याचबरोबर ST कॅटेगरी अनुसूचित जमाती या म्हणजे SC आणि ST या दोन्ही कॅटेगरीचे टॉप 10 जिल्हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. संपूर्ण माहिती दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जे मी PDF बनवली आहे टॉप 10 असणाऱ्या त्या ठिकाणी जागांची, ही PDF असणारी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 SC टॉप 10 जागा या ठिकाणी. त्याच्यातला पहिला जिल्हा असणारा आहे CP मुंबई. इथं फक्त मी एकूण जागा आणि सर्वसाधारण आणि महिलांच्या जागा एवढ्या 3च गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, कारण सर्व गोष्टी इथं घेणं मुश्किल आहे. बघा, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे CP मुंबई, ज्याच्यामध्ये SC साठी टोटल इथं जागा 320 आहेत, ज्याच्यापैकी सर्वसाधारण जागा या 96 आहेत आणि मुलींसाठी पण या ठिकाणी वुमनसाठी पण 96 जागा या ठिकाणी आहेत. CP मुंबई पोलीस कॉन्स्टेबल SC कॅटेगरी. पुढचा आहे CP पुणे, पुणे सिटी, पुणे शहर ज्याला म्हणून आपण ओळखतो ते पुणे शहर. एकूण जागा SC कॅटेगरीसाठी अनुसूचित जातीसाठी 176 आहेत, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 52, महिलांसाठी 52. तुम्ही म्हणसाल 52 104 झाल्या. बाकी जागा या प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, हे जे बाकी समांतर आरक्षण आहेत होमगार्ड वगैरे यांना असणारा आहेत. त्याच्यानंतर पुढचा आपला असणारा आयुक्तालय आहे या ठिकाणी मीरा भाईंदर वसई विरार म्हणून पण याला म्हटलं जातं. मीरा भाईंदर वसई विरार असं याचं पूर्ण रूप असणार आहे, तेवढं आपल्याला गरज नाही. तर मीरा भाईंदरला एकूण SC कॅटेगरीसाठी 109 जागा आहेत, ज्याच्यापैकी 35 जागा या सर्वसाधारणसाठी आहेत तर 33 जागा या महिलांना आहेत. पुढचा असणारा जिल्हा आहे ठाणे शहर. इथं SC कॅटेगरीसाठी एकूण 109 जागा आहेत, ज्याच्यापैकी 34 जागा या सर्वसाधारणला आहेत, 32 जागा या महिलांसाठी आहेत. पुढचा आहे CP रेल्वे, म्हणजेच काय लोहमार्ग मुंबई ज्याला आपण म्हणतो किंवा मुंबई लोहमार्ग. तर या मुंबई लोहमार्गाला एकूण जागा आहेत 98 SC कॅटेगरीसाठी अनुसूचित जाती. त्याच्यानंतर या 98 पैकी 29 जागा या जनरलला आहेत, 29 जागा या महिलेला आहेत. पुढचा आहे SP गडचिरोली. याला थोडंसं मी स्टार मारून ठेवतो, कारण मी तुम्हाला पुढे जाऊन हे सगळं सांगणं झाल्यानंतर सांगतोय. 84 जागा या आहेत SC कॅटेगरीला गडचिरोलीमध्ये. SP गडचिरोली, पोलीस अधीक्षक गडचिरोली या ठिकाणी 84 जागा. जनरलला 26, महिलाला 25. पुढचा आहे CP नागपूर किंवा नागपूर शहर ज्याला आपण म्हणतो, जिथं जागा आहेत टोटल SC कॅटेगरीसाठी 77, ज्याच्यापैकी 22 जागा या असणाऱ्या सर्वसाधारणला आहेत, तर मुलींसाठी महिलांसाठी 23 जागा या नागपूर शहरमध्ये SC कॅटेगरीला आहेत. पुढचा CP नवी मुंबई. बघा, CP मुंबई वेगळं म्हणजे आपण बृहन मुंबई म्हणून पण ओळखले जाते, हे नवी मुंबई वेगळं आहे. इथं या ठिकाणी टोटल पोलीस शिपाई पदाच्या SC कॅटेगरीसाठी 47 जागा आहेत, ज्यापैकी 16 जागा या सर्वसाधारणसाठी आहेत, 14 जागा या महिलांसाठी आहेत. पुढचा जिल्हा आहे पिंपरी चिंचवड, हे पण आयुक्तालय आहे. तर या पिंपरी चिंचवडला 42 जागा SC कॅटेगरीला आहेत, ज्यापैकी 13 सर्वसाधारण आणि 13च महिला. पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, पोलीस अधीक्षक जळगाव, जिथं 42 जागा आहेत SC कॅटेगरीला, 13 जागा सर्वसाधारण, 13 जागा महिलांसाठी. शेवटचा जिल्हा SP नागपूर R, म्हणजे रेल्वे नाही तर रुरल म्हणजेच नागपूर ग्रामीण ज्याला म्हणतो आपण. इथं 40 जागा आहेत SC कॅटेगरीसाठी, 12 जागा या सर्वसाधारणला आहेत तर 12 जागा या असणाऱ्या त्या ठिकाणी महिलांसाठी. अशा पद्धतीने आपण इथं जे आहे
ते टॉप 10 जिल्हे जे आहेत आयुक्तालय जिल्हे मिळून पोलीस शिपाईमध्ये SC कॅटेगरीसाठी कुठं जागा जास्त आहेत ते आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये मी गडचिरोलीला स्टार केलं होतं, त्याचं कारण सांगतो. इथं यांनी जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की गडचिरोलीमध्ये फॉर्म भरण्यासाठी गडचिरोलीचेच रहिवासी पाहिजेत, त्याच्याशिवाय जमणार नाही. फक्त मी पोलीस शिपाई या पदासाठी बोलतोय, SRPF साठी नाही. अलग लक्षात. गडचिरोली पोलीस शिपाई पदासाठी त्या गडचिरोली जिल्ह्याचे जे रहिवासी आहेत त्यांनाच इथं फॉर्म भरता येतो. म्हणून भले इथं या ठिकाणी जर पाहिलं गडचिरोलीला 84 जागा SC कॅटेगरीला असतील तर ते ऑल महाराष्ट्रासाठी नाहीयेत किंवा विदर्भातल्या बाकी कोणत्याच जिल्ह्यासाठी नाहीयेत, तर ते फक्त त्याच गडचिरोलीमधील SC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी असणाऱ्या आहेत. म्हणून याला मी स्टार मारलेला होता. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण कोणत्या कॅटेगरीच्या SC कॅटेगरीच्या टॉप 10 जागा असणाऱ्या पाहिलेल्या आहेत. आता पुढचा असणार आपण ST कॅटेगरीच्या टॉप 10 जागा पाहूयात. ही PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथून तुम्ही जाऊन असणारा डाउनलोड करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भरमसाठ असा कंटेंट, भरमसाठ अशी माहिती तुम्हाला इथून पुढे लेटेस्ट सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. चला जास्त वेळ न घालवता या ठिकाणी आपण आता ST कॅटेगरीच्या टॉप 10 जागा या ठिकाणी पाहूयात. तर ST कॅटेगरीच्या टॉप 10 जागा CP मुंबई, ज्याला आपण बृहन मुंबई म्हणतो, तीच या ठिकाणी सर्वच ठिकाणी असणार आहे. सर्वच कॅटेगरीला पहिल्या नंबरच्या जागा तिथंच असणार आहेत. कारण सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या सर्वात जास्त जागा पण या ठिकाणीच आहेत, 2459. असो बघा, पहिला असणारा आपल्यासाठी जिल्हा या ठिकाणी आहे CP मुंबई. 172 जागा. इथं SC झालंय, पण इथं या ठिकाणी ST पाहिजे. ST कॅटेगरी टोटल जनरल आणि वुमन. 172 जागा या असणाऱ्या CP मुंबईला आहेत. टोटल 50 सर्वसाधारण, 52 महिला. मीरा भाईंदर 132 जागा आहेत ST कॅटेगरीसाठी, त्याच्यापैकी जनरलला 37 आहेत, महिलाला 40 आहेत. गडचिरोली इथं पण मी स्टार मारलाय. 92 जागा आहेत टोटल, 25 सर्वसाधारण, 28 महिला. पुढचा आहे CP रेल्वे लोहमार्ग मुंबई. 70 जागा आहेत, 19 जागा जनरल, 21 जागा या ठिकाणी कोणाला आहेत तर त्या ठिकाणी असणाऱ्या या महिलांसाठी आहेत. पुढचा जिल्हा असणारा आपला आहे CP ठाणे, ज्याच्यामध्ये 51 जागा आहेत ST कॅटेगरीला, 13 जागा या त्या ठिकाणी सर्वसाधारणला आहेत, तर 15 जागा या महिलांसाठी आहेत. पुणे शहर टोटल 48 जागा ST कॅटेगरीसाठी, 17 या सर्वसाधारणला आहेत, 14 या त्या ठिकाणी महिलांसाठी आहेत. नागपूर शहर 42 जागा आहेत टोटल ST कॅटेगरीसाठी, 13 जागा या सर्वसाधारणला आहेत, 13 महिलांसाठी. SP धुळे पोलीस अधीक्षकाच्या स्थापनेवर 35 जागा ST कॅटेगरीला आहेत, ज्यापैकी 10 जागा या सर्वसाधारणच्या आहेत, 10 महिलांसाठी आहेत. SP चंद्रपूर या ठिकाणी 33 जागा आहेत ST कॅटेगरीसाठी, 8 या असणाऱ्या सर्वसाधारणसाठी आहेत, तर 10 महिलांसाठी आहेत. कुठं? चंद्रपूर जिल्हा. पुढचा SP बुलढाणा 25 जागा आहेत ST कॅटेगरीला, 7 सर्वसाधारण, 8 महिलांसाठी आहे. SP नाशिक R म्हणजे इथं रेल्वे नाही आहे, आता रुरल आहे, ग्रामीण. नाशिक ग्रामीणला 24 जागा आहेत, ज्याच्यापैकी 8 जागा या सर्वसाधारणला आहेत, 7 जागा या असणाऱ्या महिलांसाठी आहेत. शेवटचा जिल्हा ST कॅटेगरीचा टॉप 10 मधला 23 जागा असणाऱ्या या ठिकाणी आहेत, ज्याच्यापैकी 8 जागा सर्वसाधारण, 7 जागा या अनुसूचित जमाती महिलांसाठी असणार आहेत. परत गडचिरोली बद्दल सेम म्हणेल की इथं भलेही ST कॅटेगरीला 92 जागा असल्या तरी त्या फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारासाठीच आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये SC त्याचबरोबर ST या 2 कॅटेगरीचा असणारा टॉप 10 जागा पाहिलेत. याच्यानंतरचे व्हिडिओ जर तुमची इच्छा असेल तर OBC, ओपन आणि NT हे सेपरेट असणारे 3 व्हिडिओ बनवण्यात येतील. OBCच्या टॉप 10 महाराष्ट्रातल्या जागा,
ओपनच्या टॉप 10 महाराष्ट्रातल्या जागा आणि NT, मग त्याच्यात VJA, NTB, NTC आणि NTD यांच्या चारही जे कॅटेगरी आहेत एकत्र करून त्यांचा एक वेगळा व्हिडिओ, असे 3 स्वतंत्र व्हिडिओ असणारे बनवण्यात येणार आहेत. पण तुमचा सपोर्ट असेल तर, जर बनवायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला तसं तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा याचा विस्तृत असा व्हिडिओ आपण काल ऑलरेडी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता, ज्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेटेस्ट अपडेट पाहत राहण्यासाठी बेल आयकॉन पण दाबून राहा. धन्यवाद.